कधी बामसेफी, कधी बिग रेडी, कधी शाफुआ, तर कधी ठाकरेंच्या सोयीस्कर हिंदुत्ववादाला जवळ करणाऱ्या आणि स्वतःही सोयीस्कर असलेल्या सुषमा अक्का या मात्र सध्या सगळ्यांना अन्यायग्रस्त, ते असतात ना पूरग्रस्त वगैरे, तशा भासू लागलेत. ज्योती वाघमारेंच्या यशावर जळणाऱ्या या उरू बडव्यांना त्यांच्यातला आक्रमक ठाकरे विरोध दिसतो फक्त. पण संजय राऊत, सुषमा अंधारे, अमोल मिटकरी असे असंख्य बोलघेवडे मात्र दिसत नाहीत. याचंच आश्चर्य वाटतंय. असो, आले देवाजीच्या मना म्हणून पवार राज्यसभेवर, तर शिंदेंनी ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक कार्यकर्त्याला बढती देणं हे तर उचंबळून येण्याचं निमित्त झालंय फक्त. खरी मळमळ तर नवनाथ बन, अजित चव्हाण, नितेश राणे इथपासूनची आहे. चाय बिस्कुटांमधल्या रुदाली, खरंच हा विषय आज तुमच्यासमोर मांडताना दुःख होतंय. प्रश्न पडतोय की स्वतःला पत्रकार म्हणवणारे हे लोक कोणत्या स्कूल ऑफ जर्नलिझममधून पासआउट झालेले. स्क्रीनवर एक इमेज दिसेल तुम्हाला, जो खरं तर एक स्क्रीनशॉट आहे एका पुरोगामी पत्रकार महिलेचा. पुरोगामी यासाठी म्हणतोय की त्या सातत्यानं महाविकास आघाडीचे, महाराष्ट्राला नवसा सायासानं लाभलेल्या नंबर 1 CMचे गोडवे गाण्यात आणि तेल लावलेल्या पैलवानाच्या धोबीपछाड डावांचं कौतुक करण्यात त्यांची कारकीर्द गेली, हयात गेली. आणि त्यातच त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरचा जो काही रती बसतो तो असा भरभरून म्हणा ना, जो वाहत असतो, त्या आहेत रश्मी पुराणिक ताई. आमच्या या ताईंना हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचं वावड आहे. आणि त्यामुळं काय होतं की त्या नेहमी फडणवीस, मोदी, शिंदे यांच्या चुका शोधत असतात. आता चुका शोधणं काही वाईट नाही म्हणा. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला महायुती सरकार कसं जबाबदार आहे, मोदींचं सरकार कसं जबाबदार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. एखाद्याच्या घरात पाळणा हल्ला तरी जबाबदार शिंदे, फडणवीस असतात, असा हा उरबडवा प्रकार आहे. आता काल परवा राज्यसभेवर पाठवण्याच्या 7 जागांचा सोक्षमोक्ष लागला बरं का, कायमचा. शरद पवार हे वयोवृद्ध नेते जे आताशा बराच काळ अंथरुणात असतात, वय झालंय, त्याला कोण काय करणार म्हणा. पण तरी राज्यसभेवर पवारच हवेत असं फडणवीसांना वाटलं, अमित शहांना वाटलं आणि त्यांनी 7व्या जागेचा गेम होणार अशा वावड्या उठवून पवारांना या वयात, या अवस्थेत राज्यसभा लढवायला लावली. विषय पवारांचा नाही आहे, तर प्राप्त परिस्थितीवर उगाचच ऊर बडवणाऱ्या रुदाली काइंड ऑफ पत्रकारांचा आहे, त्यांच्या ॲप्रोच आणि ॲटिट्यूडचा आहे. फक्त 2च उदाहरणं देतो. पहिलं आपल्या रश्मी पुराणिक ताईंचं तर आहेच. ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या ABP माझ्या मध्ये त्या कार्यरत होत्या. आताही तिथंच आहेत की बाहेर पडल्या माहीत नाही. त्यांनी ट्विट केलंय, एकनाथ शिंदे यांचं आज कौतुक करावं लागेल. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. भाजप पक्षात विरोधकांवर खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना संधी दिली जाते, मोठं केलं जातं. शिंदेंनी पण तोच प्रयोग केला. राजकारणात आता डोकं न वापरता दिलेल्या टार्गेटवर धावून जाणाऱ्या नेत्यांना चांगले दिवस आलेले आहेत. आता दिलेल्या टार्गेटवर धावून जाणारे कोण असतात, छू केलं की पळणारे. तर या ट्विटचा रोग कळला असेलच तुम्हाला. या बाईंना भाजपमधल्या ज्या नेत्यांच्याबद्दल आकस आहे ते लोक म्हणजे नितेश राणे, गोपीचंद पडळकर इत्यादी इत्यादी. आता नावं नाही घेत मी. शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं म्हणून पुराणिक बाई व्यथित झाल्यात. कारण वाघमारेंना शिंदेसेनेत घेतलंच मुळी यासाठी होतं की त्यांनी अंधारे अक्कांना काउंटर करावं, असा प्रचार आता केला जातोय. अर्थात ते काही अंशी खरंही असेल, पण ठाकरेंच्या सेनेत अंधारेबाईंना का प्रवेश दिला गेला होता, या प्रश्नाचं उत्तर आहे का या पुराणिक ताईंकडे? शॅमेलिओन जातीच्या एका सरपटणाऱ्या प्राण्याच्या प्रजातीलाही लाजवेल अशा अतिप्रचंड वेगानं आपल्या विचारधारा बदलणाऱ्या आमच्या सुषमा अक्का कधी रामाच्या चारित्र्यावर शंका घेत, रामराव कुछ हुआ के नाही. रामराव काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो रामराव, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा. रामराव कुछ हुआ की नहीं, कुछ हुआ की नहीं, कुछ हुआ की नहीं सारखे पांचट सवाल विचारतात, तर कधी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना नको नको ते बोलतात. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर 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 करायला लागला. राजकीय पक्षांकडे असं बेछूट बोलणाऱ्यांचं वजन ॲज अ प्रवक्ता म्हणून वाढायला लागलं ते ज्या सन्माननीय संजय राऊत साहेबांमुळे. त्या राऊतांबद्दल पुराणिक ताई काय बोलणार? ते जेव्हा जेलमध्ये गेले होते संजय राऊत,
तेव्हा याच संजय राऊतांना योद्धा म्हणून ज्यांची तारीफ केली होती त्या ह्याच बाई आहेत. यांच्याच ट्विटर हँडलवर त्यांनी तो संजय राऊतांचा तो फडकवणारा फोटो टाकला होता. आज शिंदे गटाला टार्गेट करण्यासाठी जरी यांची खास नेमणूक झालेली नसली राऊतांची, तरी राऊत कशासाठी प्रसिद्ध आहेत हे महाराष्ट्राला वेगळं सांगायला नको. आता मी इथं थोडंसं थांबणार आहे. नाही मध्येच राऊतांच्या शिव्या येडझावा आहे तो, अशा चुतियांना महाराष्ट्रात स्थान नाही, हे नेहमीचं त्यांचं यशस्वी वाक्य टाकणार नाहीये मध्ये कट करून. तर एक कामाची गोष्ट सांगतो, ऐका मित्र. कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची, कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा, याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात झपाट्यानं वाढत आहे. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. झालं? मग आता मला सांगा, विरोधकांना अंगावर घेणं आणि त्यांच्या अंगावर धावून जाणं यात फरक तर असतोच की. आणि हाच नेमका फरक ज्यांनी संपवून टाकलाय अशा लोकांना सगळ्यात आधी मोठं केलं ते उद्धवजींनी, पवारांनी. होय, पवारांकडे ते मटण करी वगैरे आहेतच की, ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणारवाले. अंधारेबाईंना उपनेतेपद दिलं गेलं, त्यांना अर्थार्जनाचे सोर्स उपलब्ध झाले, वजन वाढलं, चेहऱ्यावर लाली आली. ते ठाकरेंनी मोठं केलं म्हणूनच ना. आधी कशा दिसायच्या अंधारेताई? नेहमी त्या अमृता फडणवीसांचे फोटो टाकले जातात, बिफोर आफ्टरवाले. कधीतरी या अंधारेबाईंचे पण फोटो टाका म्हणा आणि मग बघा हा चमत्कार कशाचा आहे तो. हे सगळं झालं ते ठाकरेंनी मोठं केलं म्हणूनच ना, असं म्हणू शकतो आपण. राऊत हे साधे लोकप्रभेतले जाहिरात व्यवस्थापक होते, जाहिरात प्रतिनिधी होते म्हणे. त्यांना सामनाचं संपादक, ते राज्यसभेचा खासदार, नेता कोणी केलं? ठाकरेंनीच ना. बरं, या मेहरबानी मागचं कारण हेच की त्यांनी त्यांच्या विरोधकांवर भुंकायचं, टीका करायची, अंगावर घ्यायचं आणि अंगावर जायचं देखील. मग ही प्रथा परंपरा भाजपने पुढे चालवली तर या ऊर बडव्यांना काय एवढा त्रास होतोय? राजकारण आहे, जैसे को तैसा होणारच. संजय राऊतांच्या सकाळच्या भोंग्याला चाप बसावं म्हणून नितेश राणेंना प्रमोट केलं गेलं असं बोललं जात होतं. पण नितेश राणे एका प्रवक्ता कॅटेगरीतले येत नाहीत ना. त्यांचं स्वतःचं असं राजकीय अस्तित्व आहे की वडिलांची म्हणजे नारायण राणे साहेबांची लिगसी त्यांच्या मागे आहे. सध्या नवनाथ बनवर सगळ्यांची खप्पा मर्जी आहे, कारण तो तर साधा रिपोर्टर होता.
त्याचा प्रवक्ता झाला, मग माध्यम प्रमुख झाला आणि आता तो थेट नगरसेवकही बनला. हे पाहून अनेकांच्या म्हणजे नवनाथच्या समकालीन अशा पत्रकारांच्या पोटात मुरडा उठलाय. पण ज्योती वाघमारेंना राज्यसभा मिळाली याचं प्रचंड दुःख जे आहे ना, ते काही लोकांना झालंय. त्यातल्या या एक ताई ज्या आहेत, पुराणिक ताई, तर दुसरे आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. त्यांनी तर सविस्तर विवेचनच केलंय की अंधारेवाईवर अन्याय आहे. सुषमा अक्कांनी राज्यसभेत मोदी शहांना मोदी सरकारला कशा प्रकारे अंगावर घेतलं असतं वगैरे वगैरे बोलून ते मोकळे झाले. तर हे वाक्य डबल मिनिंगने घेऊ नका बरं का, नीट ऐका ते काय बोललेत हेमंत देसाई. वयोवृद्ध पत्रकार आहेत, उगाच आपलं काहीतरी तुमच्या डोक्यात येतं. राज्यसभेत ज्या प्रकारे मोदी सरकारला त्यांनी अंगावर घेतलं असतं, जोरदार हल्ला चढवला असता, त्याचा फायदा झालेला असता. संजय राऊत आणि ज्योती वाघमारे नाही, सुषमा अंधारे या तोफा राज्यसभेत एकाच वेळी धडधडत आहेत असं पाहायला मिळालं असतं. बघितलं तर शिंदेंनी वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवल्याचं निमित्त त्यांच्या आक्रमकतेला विरोधी पक्षाला टार्गेट करणं असं गोंडस नाव देत फक्त त्या वाघमारेताई ह्या ठाकरेंना वाकरे बिकरे म्हणतात, आजारपणाच्या रश्मी पदराआड लपणारा मर्द नसतो असं काही वैद्य बोलतात. हेच आपल्यासमोर आणलं जाते सातत्याने. पण त्या ज्योती वाघमारे ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत, डॉक्टरेट मिळवलेली आहे त्यांनी. आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेलं एक विचारधारा सोबत घेऊन चाललेलं नेतृत्व आहे. हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जातं. महिला दिनाचे औचित्य साधून लोक शुभेच्छा वगैरे देत असतात महिलांना, पण कधी महिलांच्या खऱ्या उत्थानाचा विचार कोणी केलाय का? जर एकनाथ शिंदे साहेबांनी केला तर तुमच्या पोटात ते का एवढं दुखायला लागलं नाही का? एकट्या त्या सुषमा अंधारेंचंच उत्थान व्हावं, त्यांचंच सगळं काही खळपांढरं व्हावं असं तर नाही ना. कधी बामसेफी, कधी बिग रेडी, कधी शाफुआ, तर कधी ठाकरेंच्या सोयीस्कर हिंदुत्ववादाला जवळ करणाऱ्या आणि स्वतःही सोयीस्कर असलेल्या सुषमा अक्का या मात्र सध्या सगळ्यांना अन्यायग्रस्त, ते असतात ना पूरग्रस्त वगैरे, तशा भासू लागल्यात. ज्योती वाघमारेंच्या यशावर जळणाऱ्या या उरू बडव्यांना त्यांच्यातला आक्रमक ठाकरे विरोध दिसतो फक्त. पण संजय राऊत, सुषमा अंधारे, अमोल मिटकरी असे असंख्य बोलघेवडे मात्र दिसत नाहीत. याचंच आश्चर्य वाटते. असो, आले देवाजीच्या मना म्हणून पवार राज्यसभेवर, तर शिंदेंनी ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक कार्यकर्तीला बढती देणं हे तर उचंबळून येण्याचं निमित्त झालंय फक्त. खरी मळमळ तर नवनाथ बन, अजित चव्हाण, नितेश राणे इथपासूनची आहे. रोखून धरलेली उलटी अखेर वॉक करत बाहेर पडते, तीही अशी. मित्रो, पत्रकारितेतल्या या अशा उरबडव्या प्रवृत्तींबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.